नमस्कार मंडळी, आपण आज बघणार आहे ऑल इन वन ग्रेव्ही। ही ग्रेव्ही 7 ते 8 दिवस आरामात टिकू शकते। 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। चला तर मग सुरुवात करूया। मी काय केलेलं आहे, ओव्हनमध्ये कांदा छान असा भाजून घेतलेला आहे, सोबत टोमॅटोला कट मारून टोमॅटो भाजून घेतलेले आहेत आणि सोबत ओलं खोबरंही भाजलेलं आहे, आलं आणि लसूणही भाजून घेतलेलं आहे। हे सर्व मी ओव्हनमध्ये छान असं भाजून घेतलेलं आहे, बघू शकता इथे तुम्ही। आणि मी मोठे मोठे तुकडे करून घेत आहे, कारण मिक्सरमध्ये घालताना ते बारीक नीट होतील म्हणून। छान असं थोडंसं बघू शकता तुम्ही, किती छान असं भाजलेलं आहे आणि मी कटही मोठे मोठे केलेले आहेत। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यामध्ये मी काय केलेले आहेत, मध्यम आकाराचे 3 मोठे जे कांदे ऑलरेडी मी भाजून घेतलेत ना, ते कांदे, त्यानंतर थोडंसं भाजलेलं खोबरं आणि आलं वापरलेलं आहे, तर मी ते मिक्सरमध्ये घालत आहे। आता घालणार आहे सोबत मी लसूण घालणार आहे सगळा, त्याचं फोलं काढलेलं नाही आहेत मी, आणि तिथं राहिलेलं टोमॅटो टाकलेला आहे। सगळं एकत्र करून आता मी छान अशी मिक्सरमध्ये ही ग्रेव्ही करून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्ही जरा बारीक झालेली नाही, त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतून तिला आणि पूर्ण अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। खूप पातळ अशी म्हणजे ग्रेव्ही करायची, मोठे मोठे कण नसले पाहिजेत। इथं बघू शकता तुम्ही मी काय केलेलं आहे, खडा मसाल्याचा वापर करणार आहे। इथे मी 5 मिरे घेतले आहेत, 5 लवंगा घेतलेल्या आहेत, स्टार फूल असतं ते घेतलेलं आहे, आणि इथं थोडंसं मी दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, आणि सोबतच आहेत आपली तमालपत्र। आपण तमालपत्रही यूज करणार आहे। आता मसाल्यामध्ये काय यूज करणार आहे, आपण जिरे यूज करणार आहे, कढीपत्त्याची पानं, थोडीशी मोहरी यूज करणार आहे, आणि माझ्याजवळ आहे सुकलेली पुदिन्याची पानंही माझ्याजवळ आहेत, आपण तेही यूज करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये तेल घेतलेलं आहे, भरपूर 2 पळी तेल घेतलेलं आहे साधारण। त्यामध्ये मी काय करणार आहे, खडा मसालाचा वापर करणार आहे, जो तुम्हाला मगाशी मी सांगितला होता तो या तेलामध्ये मी टाकलेला आहे। तेल थोडंसं गरम झालेलं आहे, जास्त गरम नाही आहे, आणि त्यामध्ये थोडेसे तमालपत्रही सोबत मी टाकलेले आहेत, आणि तेल हळूहळू गरम होते बघा आता। आणि असं तेल गरम झालं की त्यामध्ये तेल कढलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे। तेल कढल्यानंतर थोडंसं मी ती मसाला आहे, तो खडा मसाला आहे, तो मी छान असा भाजून घेणार आहे त्यामध्ये, बघू शकता तुम्ही इथे। आणि थोडंसं मी जिरं घातलेलं आहे, तिथे 1 चमचावर मी जिऱ्याचा वापर केलेला आहे, तेही छान भाजलेलं आहे। सोबत मी मोहरीही भाजलेली आहे, 1 चमचा अशी मोहरी मी भाजून घेतलेली आहे, आणि इथे सुकलेली कढीपत्त्याची पानं वापरलेली आहेत मी। आणि आता ही खूप बारीक केलेली ग्रेव्ही आहे, ती यामध्ये मिसळायची आहे, बघू शकता तुम्ही इथे। सगळी ग्रेव्ही मी काढून घ्यायची आहे भांड्यातून, आणि छान असं एकजीव करत एकत्र करून आपण तिला भाजून घ्यायचं आहे। आणि आता गॅस थोडासा कमी केला तरी चालेल, आणि कमी गॅसवरच ग्रेव्ही छान अशी भाजा, त्याशिवाय ते ग्रेव्हीला टेस्ट येत नाही। छान अशी ग्रेव्ही भाजायची आहे, बघू शकता इथे मी कमी गॅसवर ग्रेव्ही छान अशी भाजत आहे, आणि तेल सुटायला लागलं की समजायचं की आपली ग्रेव्ही ही भाजत आलेली आहे। मी अजून थोडीशी या ग्रेव्हीला मी छान असं परतत भाजणार आहे, आणि कमी गॅसवरच मी माझी ग्रेव्ही भाजत आहे, त्याशिवाय ग्रेव्हीला टेस्ट येत नाही। छान अशी ग्रेव्ही आपली भाजते, बघून घ्या तुम्ही इथे। आणि अधूनमधून सारखं असं हलवायचं आहे, नाहीतर काय होणार आहे, एकतर करपट असा वास येईल तुमच्या ग्रेव्हीला, आणि ग्रेव्ही करपून जाईल। बघू शकता इथे छान अशी आपली ग्रेव्ही भाजून झालेली आहे। आता मी ह्यातून पाणी पूर्ण सुकलेलं आहे। यामध्ये मी आता काय केलं आहे, चटणी वापरली आहे। चटणी म्हणजे कुठला लाल मसाला, तुम्ही कांदा लसूण मसालाही मिळतो बाजारामध्ये, तोही वापरू शकता। मी एक मोठी पळी मी चटणीचा वापर केलेला आहे, आणि 2 चमचे असे लाल तिखट म्हणजे काश्मीर लाल मिरची पावडर कलरसाठी मी यूज केलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। छान असं एकजीव करून मी एकत्र करून घेत आहे, आणि मिरच्याची जी चटणीची जी गाठी होत ना, त्या मी पूर्ण फोडून घेत आहे, आणि एकजीव मसाला करत आहे, बघू शकता तुम्ही इथे। आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते हलवून घेतलेलं पाणी यामध्ये ओतायचं आहे, आणि गॅस कमी ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही। छान अशी ग्रेव्हीला एकत्र करून घेतलेला आहे, आणि कमी गॅसवरच मी तिला पूर्ण अशी छान अशी एक उकळी काढून घेतली आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असा ग्रेव्हीला आपला कट आलेला आहे, आणि छान अशी ग्रेव्ही आपली शिजलेली आहे। हे कमी गॅसवरच करायचं आहे। छान असं मी तरीही एकत्र हलवून घेत आहे, एकजीव करून घेत आहे, आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। पण त्यामध्ये थोडेसे मसाले मिसळायचे राहिले आहेत, आपण ते मसाले यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत। बघू शकता ग्रेव्हीची किती छान असा कलर आहे, आणि छान अशी एवढी पातळ पेस्ट बनवली ना आपण ग्रेव्हीची, की हॉटेलसारखीच आपली ग्रेव्ही दिसत आहे इथे। 2 मिनटं मी अशीच ग्रेव्ही चटणी घातल्यानंतर शिजवून घेणार आहे, आणि अधूनमधून तिला हलवत आहे, जेणेकरून ती खाली करपू नये आणि लागू नये म्हणून। छान अशी ग्रेव्ही आपली रूट करत अशी शिजत आहे। माझ्या बाबतीत थोडासा किंचित असा गरम मसाला जो शिल्लक होता, ती पुडी रिकामी करायची होती म्हणून मी थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे यामध्ये। थोडा म्हणजे किती, पाव चमचासुद्धा हा मसाला नसणार आहे। इथे मी मोठे 2 चमचे असे धन्याची पावडर यूज केलेली आहे, बघू शकता तुम्ही इथे।
आणि हे आहे माझं पुदिन्याची पाने. पुदिना जो पानं असतात ते वाळवून मी तयार केले, घरीच तयार केलेलं आहे. ती यामध्ये कुस्करून घातलीत. आणि ही कसुरी मेथी आहे. तुम्ही या ठिकाणी आपली घरची मेथी असते ती वाळवून जरी टाकली तरी चालू शकते. इथे मी दोन्ही मिक्स करून टाकलेल्या आहेत. मेथी एक घरी तयार केलेली आणि एक बाजारातून आणलेली अशी कसुरी मेथी मी या मसाल्यामध्ये, या ग्रेव्हीमध्ये मी घातलेली आहे. आणि एकजीव करून पुन्हा इथं मी हलवत आहे. आणि परत आणि 1 मिनिट हिला छान असं शिजवून घ्यायचं आहे. इथं मी काय केलेलं आहे, वाळलेली कोथिंबीर वापरलेली आहे. कोथिंबीर जी असते ना आपली, तुम्ही ओलीसुद्धा घालू शकता, बट मी ते वाळलेली यूज केलेलं आहे. माझ्याजवळ भरपूर साठलेले आहे त्यामुळे. आणि त्याचेही व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलला अपलोड होणार आहेत. आणि छान अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. ही ग्रेव्ही वापरायची कुठे, तुम्ही नॉनव्हेजसाठी ही ग्रेव्ही वापरू शकता, चिकन मटनसाठी तर एक नंबर. त्यासाठी आपण पनीरमध्ये किंवा काजू करी म्हणू शकता किंवा छोले मसाला, अशा असंख्य भाज्या या ग्रेव्हीपासून तुम्ही बनवू शकता. किंवा रोज वापरणाऱ्या आपल्या साध्या भाज्यासुद्धा आपण या ग्रेव्हीचा वापर करून बनवू शकतो. तयार आहे आपली ग्रेव्ही.